उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांचा एकाच कारमधून प्रवास। संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयात ऍडमिट। शिंदेंकडून भेट घेत विचारपूस। दोघांच्या एकत्रित प्रवासानं राजकीय वर्तुळात चर्चा। मी राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकली, भाजपनं आम्हाला जबरदस्ती हरवलंय। पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम। अमित शाह ठरवणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री, पर्यवेक्षक म्हणून शहांची निवड। 2 दिवसात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत। त्यानंतर मात्र सक्तीनं भूसंपादन केलं जाणार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींकडून स्पष्ट। लैंगिक शोषणातील नराधमांना आता पॅरोल नाही, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची तयारी। एसआरपीएफ परीक्षेत खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे। प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून घेतल्याचं समोर। चौकशी अहवाल येईपर्यंत एसआरपीएफ गट 5च्या भरतीला स्थगिती। राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी। नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नागपूर, वाशिमसह हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। कापणीला आलेल्या धान पिकांचं नुकसान, शेतकरी चिंतेत। टीव्हीके प्रमुख विजय यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती। तामिळनाडूमध्ये टीव्हीकेनं 108 जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर। सत्ता स्थापनेसाठी विजय यांना छोट्या मोठ्या पक्षांना बरोबर घ्यावं लागणार। संगीतकार पलाश मुच्छलवर सांगली शहर पोलिसात फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। अभिनेता आणि निर्माता विज्ञान मानेंच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद, तर पलाश मुच्छलने आरोप फेटाळले। बदनामी केल्याप्रकरणी 10 कोटींचा दावा दाखल।